नमस्कार. मी अनिल बोकील. अर्थक्रांतीच्या उत्तराच्या प्रवासात आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण मागच्या भागामध्ये हे बघितलं होतं, की कर ही प्रणाली सरकारसाठी आणि मार्केटसाठी सगळ्यांच्यासाठी ती किती महत्वाची आहे. हा पब्लिक फायनान्स ज्याला लोकवित्त असं म्हणतात, त्याच्यामध्ये कराची मांडणी ही मोठा भाग आहे. सरकारचं जे उत्पन्न आहे, बाजाराचं उत्पन्न वेगळं आहे. बाजाराचं उत्पन्न किंवा बाजारातलं उत्पन्न वेगळ्या-वेगळ्या माध्यमातून आहे. ते नफ्याच्या माध्यमातून आहे, ते फीसच्या माध्यमातून आहे, ते रेंटच्या माध्यमातून आहे, सॅलरीच्या माध्यमातून आहे. हे सगळं बाजाराच्यासाठी उत्पन्नाचे स्रोत आहेत. ते प्रॉफिट हे आपण जर त्याचा एक ठोक मानाने एक ठोक ताळा जर मांडला, तर ते प्रॉफिट वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने येऊ शकतं. त्याच्यामध्ये कमिशन येऊ शकतात, नफा येऊ शकतो, त्याच्यामध्ये भाडं येऊ शकतं, त्याच्यामध्ये पगार येऊ शकतो. ही सगळी बाजाराची व्यवस्था होते. पण सरकारचं मात्र जे उत्पन्न आहे, ते सरकारचं उत्पन्न मात्र टॅक्सेस मधनं येतं. बाजाराला टॅक्सेस लावण्याचा अधिकार नाहीये. ते सरकारच्या मार्फत सरकारच्या साठी बाजार हे टॅक्स कलेक्ट करू शकतं, पण टॅक्स स्वतःचा लावू शकत नाही. हा अधिकार फक्त आणि फक्त सरकारचाच असतो. आणि हा मूळ फरक आहे. सरकारचा उत्पन्नाचा खरा स्रोत आहे, तो आहे टॅक्स किंवा करभार. आता हा जो करभार आहे, ही सरकारची पूर्णतः ती स्वतःचीच एक शक्ती आहे. ती बाजाराकडे ती शक्ती नाहीये. आता आपण जर बाजाराचं अर्थशास्त्र आणि सरकारचं अर्थशास्त्र हे जर बघितलं, तर ह्याच्यामध्ये आपल्याला खूप जाणवेल. एक खूप मोठा फरक आहे. बाजारातलं जे अर्थशास्त्र आहे, त्याचा मूळ संदर्भ उत्पन्नाशी आहे, की आपलं उत्पन्न किती आहे. मग ते पगाराचं असेल, आपल्या नफ्याचं असेल, आपल्या कमिशनचं असेल, आपल्या व्याजाचं असेल, कुठल्याही ह्याच्यातनं असेल. पण त्या उत्पन्नाप्रमाणेच बाजारामध्ये खर्च केले जातात. बाजारामध्ये खर्चाची जी मर्यादा आहे ती उत्पन्नाच्या संदर्भात आहे. म्हणजे आधी तिथे उत्पन्नाचं हे तयार होतं, की आपल्याला किती उत्पन्न होतं आणि त्याच्या प्रमाणात आपण खर्च करतो. आपल्याला जर स्रोत कमी पडले, आर्थिक स्रोत, तर आपण परत बाजारामधनंच व्याजाने पैसे घेतो किंवा आपल्याकडच्या काही वस्तू विकून किंवा आपले काही समभाग विकून आपण पैसा किंवा भांडवलाची उभारणी करतो. अर्थात या सगळ्याचं पुन्हा तेच आहे, की उत्पन्नाप्रमाणे खर्च. पण सरकारचं मात्र जे अर्थकारण असतं ते एक्झॅक्टली उलट असतं. सरकारच्या अर्थकारणामध्ये आधी आपला खर्च किती करणार आहोत, कारण ते लोकवित्त आहे. लोकांची किती गरज आहे, समाजाची काय गरज आहे, त्याप्रमाणे आधी खर्चाची मांडणी होते. आणि ही खर्चाची एकदा मांडणी झाली, की त्याच्याप्रमाणे उत्पन्नाचा स्रोत म्हणजे करभाराचं निर्धारण केलं जातं, की आपल्याला किती कर लावायला लागणार आहे. सरकार अक्षरशः 100% सुद्धा कर लावू शकतं. जर उत्पन्नाचं जर खर्चाचं जर त्यांचं जर मांडणी जर अति अशी असेल आणि जी लोकसभेने किंवा तिथल्या विधिमंडळाने जर ती संमत केली, तर सरकार कितीही टॅक्स लावू शकतं, कितीही कर लावू शकतं. फक्त त्याला एकच हे असतं, की याच्या खर्चाची जी संमती आहे ती विधिमंडळाने संमत करायला लागते. म्हणजे लोकप्रतिनिधींनी त्याला स्वीकारलाय. आता ह्याचे स्रोत आणण्यासाठी, की याचे आर्थिक स्रोत कसे आणायचे, तर कितीही कराचे सरकारला ते ग्राउंड मोकळं आहे. कितीही सरकार त्याच्यावर टॅक्स लावू शकतं. पण सरकार खर्चापेक्षा कधीही टॅक्स जास्त लावू शकत नाही. कारण सरकार नफा कमवू शकत नाही, सरकार फी घेऊ शकत नाही. जे बाजाराचे जे आर्थिक स्रोत आहेत त्याची सरकारचा काही संबंध येत नाही. आता हा एक्झॅक्टली पूर्ण वेगळा फरक आहे. बाजारामध्ये उत्पन्नाप्रमाणे खर्च केला जातो आणि सरकारकडे खर्चाप्रमाणे उत्पन्न जोडलं जातं. आता ह्याच्यामुळे कसं लोकवित्त जिथे समाजाचं भलं व्हायला हवं, तिथे पैशाची किंवा संसाधनाची मर्यादा असून चालणार नाही. कारण सगळ्यामध्ये उत्पन्नाप्रमाणे. तर हे कसं करता येऊ शकतं? कारण देशातला प्रत्येक जी स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे, ती तशी ती सरकारच्याच मालकीची असते. त्यातली प्रत्येक स्थावर मालमत्ता जसं आपण बघितलं, की सरकार अक्षरशः शून्यातनं पैसे तयार करू शकतं. सरकार नोटा छापू शकतं. आता आपल्याला माहिती आहे, की आपल्याला लोकसभेत दिलेली माहिती आहे. 1000च्या आणि 500च्या नोटा आपण जेव्हा काढल्या चलनातनं, तेव्हा 1000 रुपयाची नोट आपल्याला प्रिंट करण्याचा पूर्ण खर्च होता ₹2.60 आसपास. आत्ताची जी 2000 रुपयाची नोट आपली चलनात आहे, त्याचा पूर्ण जो खर्च येतो, जी नोट तयार करण्याचा, एक नोट तयार करायचा, तो ₹3.30 ₹3.60 दरम्यान कमी जास्त थोडासा आहे. या नोटेच्या मागे आता सोन्याचा आधार नाहीये. ह्या नोट जी तयार केली जाते, ती ही नोट आता फक्त संवैधानिक अधिकाराने रिझर्व्ह बँक तयार करते.
हा संवैधानिक अधिकार रिझर्व्ह बँकेला आपल्या वित्त मंत्रालयाकडनं मिळालेला असतो, फायनान्स मिनिस्ट्री किंवा गव्हर्नमेंटकडनंच, की आपल्या अर्थशास्त्राची परिचलन व्यवस्थित ठेवण्यासाठी जेवढा वित्त पुरवठा लागेल तेवढा वित्त पुरवठा तयार करायचा. हा वित्त पुरवठा रिझर्व्ह बँक कशा याच्या प्रमाणात तयार करते, तर त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी बघितल्या जातात प्रामुख्याने, की आपली अर्थव्यवस्था किती गतीने वाढती आहे, ज्याला आपण जीडीपीचा ग्रोथ रेट म्हणतो. समजा आता 7% वाढतीये, 8% आपली जीडीपी वाढतीये, गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी ती वाढली आहे, तर आपला वित्त पुरवठा तेवढ्या प्रमाणात वाढवला जातो. 7%, 8% म्हणजे तो बॅलन्स होतो. दुसरी गोष्टीची मांडणी होते की महागाईचे दर आता किती आहे. महागाईचा समजा ज्याला आपण इन्फ्लेशन रेट म्हणतो 3%, 4%, 5%, तो न्यूट्रलाइज करण्यासाठी किंवा त्याची हे कमी करण्यासाठी किती अजून जास्तीचा वित्त पुरवठा करायला लागेल, त्याचे पण कॅल्क्युलेशन होतात. आणि मग वित्त पुरवठ्यामध्ये किंवा पैशाच्या पुरवठ्यामध्ये त्याप्रमाणे बदल केला जातो. जुन्या नोटा झालेल्या आहेत त्या बदलायच्या आहेत, तर त्याच्याप्रमाणे वेगळे वेगळे कॅल्क्युलेशन्स होऊन ह्या पैशाचा पुरवठा किंवा नोटांची प्रिंटिंग होत असते. आपल्यातल्या खूप जणांना असं वाटतं की ह्या नोटा जेव्हा तयार केल्या जातात तेव्हा आपल्याकडे काहीतरी सोन्याचा साठा असतो सरकारकडे, तो रिझर्व्ह बँकेकडे ठेवला जातो आणि तेवढ्या मूल्यांच्या नोटा छापल्या जातात. हे असं नाहीये. आता हे भारतामध्ये 1954-55 संपलेलं आहे, ज्याला सुवर्णाधारित वित्त पुरवठा किंवा चलन छपाई असं म्हणायचे, गोल्ड स्टँडर्ड मनी सप्लाय. तो आता नाही आहे, आता जगात कुठेच नाहीये तो. 1971ला जगामधलं ते आता सगळ्यातलं जे आंतरराष्ट्रीय जे चलन आहे डॉलर, सर्वात मजबूत चलन अमेरिकन डॉलर, त्याचा सुद्धा 1970-71 मध्ये संबंध संपला 71 मध्ये सोन्याशी. निक्सन ऍडमिनिस्ट्रेशननी तेव्हा ते एक डिसिजन घेतलं आणि तेव्हा सोन्याचा संबंध संपला. आत्ताची जे पैशाचा जो पुरवठा होतो म्हणजे पर्टिक्युलरली पेपर नोट्स, ज्या करन्सी नोट आपण ज्या बनवतो त्या फक्त व्यापाराची किंवा बाजाराची गरज किती आहे ह्या प्रमाणामध्ये वेगळे वेगळे गणिती हे मांडून मॉडेल्स, मॅथमॅटिकल मॉडेल्स तयार करून त्याप्रमाणे रिझर्व्ह बँक किंवा त्या देशाच्या ज्या सेंट्रल बँक्स आहेत त्याप्रमाणे त्या नोटांची छपाई करत असतात. त्यामुळे सरकार जे असतं ते शून्यातनं पैसा निर्माण करू शकतं, त्याच्यामुळे स्त्रोतांची त्याला मर्यादा नाही आहे. आता आपल्याकडे खूप मोठा आहे की पैसा जास्त जर झाला, बाजारामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवा उपलब्ध आहेत त्याच्यापेक्षा जर पैसा जर जास्त मोठ्या प्रमाणात तयार झाला तर आहे त्याच वस्तूच्या किमती वाढायला लागतात, आहे त्या सेवांच्या किमती वाढतात. त्याच्या दर्जामध्ये किंवा स्तरामध्ये काहीच फरक पडत नाही, फक्त आहे त्याचीच किंमत, दर्जा न वाढता त्या वस्तूची किंवा सेवेची किंमत वाढते. त्यालाच महागाईची वाढ असं म्हणतात, इन्फ्लेशन. आता ही गंमत आहे की ह्या सगळ्या जगामध्ये इन्फ्लेशनवर खूप मोठा भर दिला जातो, कारण इन्फ्लेशन वाढणं म्हणजे जीवनस्तर वाढणं नाही तर फक्त महागाई वाढत असते. आणि त्याच्यातनं खूप मोठे हे होतात. मी जर महागाई वाढायला लागली की पुन्हा मागणी कमी व्हायला लागते, कारण महागाई वाढायला लागली की गरीब लोकांना परवडत नाही. मागणी कमी झाली की उत्पादनावर परिणाम होतो, मग उत्पादनाच्या साखळीवर परिणाम होतो आणि मग त्यातनं रोजगारावर परिणाम होतो. आणि पूर्ण हे जे आहे वित्त सायकल जे आहे किंवा याची व्यापाराची जी सायकल असते, चक्र, व्यापार चक्र हळूहळू मंदावत जातं. दुसरी बाजू पण असते, जर पैशाची जर पुरवठा कमी झाला तर त्याला डिफ्लेशन म्हणतात. आता हे डिफ्लेशन झाल्यावर काय होतं की पैसा म्हणजे लोकांच्या गरजा असतात, बाजाराची क्षमता असते उत्पादनाची आणि सेवा तयार देण्याची, पण लोकांच्याकडे क्रयशक्तीच नसल्यामुळे ते वापरण्याच जात नाही. त्याच्यातनं ते मंद असलेली व्यापाराचे चक्र आहे ते आणखी मंद होत जातं. याचं खरं कारण आहे म्हणजे जसं आपण हायपर ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर अशा आपण जे रक्तदाबाचे 2 भाग बघतो, दोन्ही एक्झॅक्टली उलटे आहेत. आता इन्फ्लेशन आणि डिफ्लेशन, भारतामध्ये गोंधळ असा झालेला आहे की भारत हा प्रत्येक वेळेला बाहेरूनचा विचार करत असल्यामुळे बाहेरच्या जगाला इन्फ्लेशनचे प्रॉब्लेम आहे, जास्तीचा पतपुरवठा. भारताचा प्रॉब्लेम आहे कमी पतपुरवठा किंवा वित्त पुरवठा. आणि याच्यातनं भारतामध्ये 135 कोटीची लोकसंख्या आहे, प्रचंड गरजा आहेत, बाजारपेठेची क्षमता आता तयार झालेली आहे आधुनिक तंत्रज्ञानाने, भारतामधल्या प्रतिभेने, पण लोकांच्याकडे क्रयशक्ती पुरेशी नाही आहे. आणि बाजारामध्ये मागणी येते तेव्हा ती फक्त गरजेमुळे येते असं होत नाही, तर त्याला क्रयशक्तीचा पाठिंबा लागतो. गरज अधिक क्रयशक्ती म्हणजे मागणी.
आता भारतातली मागणी कमी होतीये आणि बाहेरच्या विकसित देशातली मागणी कमी होती, याच्यामध्ये एक्झॅक्टली वेगळे कारण आहेत, उलटी कारण आहेत. विकसित देशामध्ये क्रयशक्ती भरपूर आहे, पण गरजा कमी झालेल्या आहेत, कारण सॅच्युरेशन आलेले आहेत. माझ्याकडे ऑलरेडी एक फोन आहे, 2 फोन आहेत, आता मला तिसऱ्या फोनची गरज नाहीये. माझ्याकडे एक गाडी ऑलरेडी आहे, दुसऱ्या गाडीची मला आता गरज नाहीये. माझ्याकडे एक घर आहे, मला दुसऱ्या घराची गरजच नाहीये. मागणीसाठी गरज आणि क्रयशक्ती ह्या दोन्हीची गरज असते. आता तिकडे मागणी कमी होतीये, त्याचं कारण तिकडे गरजा कमी झालेल्या आहेत, त्या सॅच्युरेशनला, संपृक्त अवस्थेला गेलेल्या आहेत. पण भारतात एक्झॅक्टली उलट आहे. इथे अजून 135 कोटीपर्यंत अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हे पोहोचलेलंच नाही आहे. पुढे गरजा प्रचंड आहेत, पण क्रयशक्तीचा अभाव आहे, म्हणून भारतामध्ये मागणी येत नाहीये. पुढे जगाला जर हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असेल, तर भारताला तो लो ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे. पण होतंय कसं, की आपल्याकडचं जे मांडणी होती अर्थशास्त्राची, आपल्याकडच्या ज्या संस्था आहेत की ज्या अर्थशास्त्रावर काम करतायत, त्यातल्या बऱ्याचशा संस्था ह्या पाश्चात्य विचारसरणीचं अंधानुकरण करतायत किंवा अनुकरण करून तिकडचे जे रोग आहेत त्याच आणि तेच औषधं तशीच्या तशा आपल्याकडे येत आहेत. पण आपण पूर्ण वेगळे आहोत. अमेरिकेचं पण पोट दुखतंय, युरोपचं पण पोट दुखतंय आणि भारताचं पण पोट दुखतंय. पण ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. अमेरिका, युरोपचं पोट जास्त खाण्याने दुखतंय आणि भारताचं पोट कमी खाण्याने दुखतंय. पूर्ण वेगळी उत्तर आपल्याला मांडायला लागतील. त्या लोकांनी कमी खायला हवं आणि आपल्या लोकांनी थोडंसं खाणं वाढवायला हवं. तेव्हा त्यांचे पोट दुखायचं थांबेल आणि आपलंही पोट दुखायचं थांबेल. आपण जर त्यांच्याच प्रमाणे विचार करायला लागलो की हेच उत्तर आहे की कमीच खाल्लं पाहिजे, तर आपलं अजून कमी खाणं होईल. तर इन्फ्लेशन आणि डिफ्लेशन मधला हा मूळ फरक आहे. तर ही मांडणी कशासाठी आहे? कारण सरकारचे जे स्रोत असतात ते अमर्यादित आहेत, त्याला कुठली मर्यादा नाहीये, असीमित आहेत. सरकार कितीही देऊ शकतं, म्हणून सरकारच खर्चाप्रमाणे उत्पन्न आणू शकतं. फक्त आता याच्यातली सगळ्यात मोठी जी महत्वाची जी गोष्ट आहे की ती कराची जी यंत्रणा आहे, कर संकलनाची, ती जर व्यवस्थित नसली, ते मेकॅनिझम नसलं, तर मात्र मोठा गोंधळ होतो. मग भारतासारखं होतं की 200 लाख कोटीपेक्षा मोठी अर्थव्यवस्था आहे. म्हणजे जगामध्ये जर आपण जर बघितलं, तर स्थूल मानाने आपण बघितलं तर आज जगामधली आपण 5वी ते 6व्या नंबरची आता आपली अर्थव्यवस्था आहे. आपण इंग्लंडला कधी मागे टाकतो, कधी इंग्लंड आपल्याला मागे टाकतात कॉम्पिटिशनमध्ये. म्हणजे अमेरिका, चीन, जपान, जर्मनी झाल्यानंतर इंग्लंड किंवा भारत, असाच आता तो सिक्वेन्स आहे. म्हणजे आपण जगातली 5व्या नंबरची स्थूल मानाने मोठी अर्थव्यवस्था आहोत. आणि पर्चेसिंग पॉवर पॅरिटीवर जेव्हा आपण म्हणतो की क्रयशक्तीची क्षमता, ह्याच्या याच्यावर जर आपण बघितलं, ह्या मापदंडावर, तर आपण आता 3ऱ्या नंबरची जगातली अर्थव्यवस्था आहोत. म्हणजे आपण श्रीमंत स्त्रोतांचा, श्रीमंत देशामधल्या गरीब सरकार आणि दरिद्री जनता, किंवा आपण असं म्हणूया दरिद्री सरकार आणि गरीब जनतेचे आपलं प्रतिनिधित्व आपण करतो. आपला देश श्रीमंत आहे का? निश्चित आहे. आपण आज जगातली 5व्या 6व्या नंबरची स्थूल मानाने मोठी अर्थव्यवस्था आहे. पण आपण अजून हे प्रश्न सोडवू शकलोय का? भूकबळी किंवा बेरोजगारी किंवा सामाजिक विषमता, आर्थिक विषमता आपल्याला ते सुटलेले नाहीयेत. कारण आपलं लोकवित्त जे असतं, पब्लिक फायनान्स, समाजाचं जे आपल्याकडे जे धन असायला पाहिजे की सामाजिक कारणासाठी जो खर्च करण्याची जी आपली क्षमता आहे ती कमी होतीये, कारण आपल्याला तो मेकॅनिझम प्रॉपर नाही मिळालेला. म्हणजे आपल्याकडे धरणामध्ये पाणी खूप आहे, पण ते धरणामधनं ते मूळ टाकीतनं फिल्ट्रेशनला आणून ते सप्लाय करण्यासाठी जी पंपाची कपॅसिटी आहे, की जे पंप ते पाणी घेऊ शकतात, त्या पंपाची कपॅसिटी नाही, म्हणून पाणी आपल्याकडे फिल्ट्रेशन मध्ये म्हणजे टाकीत येत नाहीये आणि त्यामुळे नळाला जात नाहीये पाणी. त्याच्यामुळे खूपशा नळाला पाणी येत नाहीये. आपल्याला हा खूप मोठा विचार करायला लागणार आहे. हे बदल आपल्याला फार लवकर तातडीने करून घ्यायला लागतील. आणि हे जर सगळे बदल करायचे असेल तर आपल्याला भारताच्याच पद्धतीने विचार करायला लागेल. भारताच्या अर्थव्यवस्थेचे नक्की काय क्षमता आहेत, काय मर्यादा आहेत. आपण त्या अमेरिका आणि युरोपच्या क्षमता आणि मर्यादेच्या याच्या प्रमाणात करून नाही चालणार. आपल्या स्ट्रेंथ वेगळ्या आहेत, आपल्या विकनेस वेगळ्या आहेत. आपल्याला आपल्या स्वतःच्या कराच्या संकलनाच्या पद्धती आपल्याला आपल्या समाजाला अनुरूप ह्या वेगळ्या डिझाईन करायला लागतील. त्याचे वेगळे प्रारूप तयार करायला लागतील आणि त्या अस्तित्वात सुद्धा आणायला लागतील. कर भला तोही होगा भला. कारण हे कर जे आहे
कर म्हणजे मी टॅक्स मध्ये टाकतोय. तो जो कर आहे तो जो झाला तेव्हा सामाजिक विषमता कमी होईल. कराची जर आपलं जर संकलन कमी झालं तर गरिबांना त्याच्यासाठी ज्या काही व्यवस्था लागतात, ज्या सार्वजनिक आरोग्य असेल, सार्वजनिक शिक्षण असेल, सार्वजनिक न्याय असेल, हे आपण समतेच्या रस्त्यावर चालूच शकणार नाही. कराचं संतुलन बिघडलंय, कराचं प्रारूप आपल्या देशाचं योग्य नाहीये. त्याच्यामुळे जे आर्थिक स्रोत तयार होत आहेत, संपत्ती तयार होती देशामध्ये 135 कोटीच्या कष्टातनं, प्रतिभेतनं, ती पोलराइज होतीये किंवा एकाच बाजूला जास्त होती, ती विषम होतीये. काही लोकांच्या हातामध्ये प्रचंड पैसा येतोय आणि खूपशी लोक, बहुतांशी लोक ती दारिद्र्याकडे ढकलली जातात. आता ही दारिद्र्याकडे ढकलली जाणारी जी लोक आहेत त्यांना बाजार व्यवस्था पुरेशी नाहीये. त्यांना सरकारचा मजबूत हात गरजेचा आहे आणि सरकारचा हात म्हणजे लोकवित्त, पब्लिक फायनान्स. सरकार त्या ह्याच्यानी त्या आधारेच या गरीब लोकांना आणि आपल्या देशातल्या नाहिरे वर्गाला मदत करू शकेल. ते आपल्याच देशाचे नागरिक आहेत. आता हे सगळं आपण जर विचार करायला लागलो तर कर संकलन ही व्यवस्था किती गरजेची आहे. त्याच्यामध्ये ती देशाला अनुरूप असणं, देशाच्या अर्थव्यवस्थेला, देशाच्या प्रगतीला, देशाच्या विकासाला एका योग्य रस्त्यावर योग्य गतीने नेण्यासाठी ती किती गरजेची आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि आता खरं सांगू ना की आपल्याकडे असं घडलेलं आहे की एकूणच पब्लिक फायनान्स बद्दल आपण खूप उदासीन लोक आहोत. आपल्याला कर देणं किंवा हे खूप मोठं हे वाटतं की अरे हे काय सरकार आमच्याकडनं नुसतंच पैसे घेत आहे आणि आम्हाला सेवा तर मिळतच नाहीयेत. ही तक्रारीत पण खरंच अर्थ आहे. पण आता याच्यावर जर बदल करायचा असेल आपल्याला, हे जे आपण सगळे बघतोय की बेरोजगारीचे प्रश्न आहेत, जातीवादाचे, धार्मिक हे आहेत, ह्या आधुनिक काळामध्ये जात आणि धर्माला तसा अर्थ राहिलेला नाहीये. आता तसे दोनच धर्म आहेत, एक आहेरे आणि एक नाहिरे वर्ग. आता नाहिरे वर्ग जर मोठा व्हायला लागला तर आहेरे वर्गाच्या अस्तित्वाला सुद्धा धोका आहे. या दोन्हीतला गॅप कमी होत राहणं, या दोन्हीतलं अंतर कमी राहणं हे म्हणजेच योग्य गव्हर्नन्सचं संतुलन. म्हणजे योग्य शासन कसं चाललं आहे, शासन हे लोकांना पूरक आहे का, लोकहिताला पूरक आहे का, संतुलन कसं ठेवलं जाणार आहे. तर लोकवित्त आणि बाजार वित्त, मार्केट फायनान्स आणि पब्लिक फायनान्स याच्यामध्ये कमीत कमी गॅप असणार. आता आपण हे करांचे जे सगळे मॉडेल बघतोय तर आतापर्यंत जेव्हा आपण बघितलं की तसं असं समजलं जातं जगामध्ये की 3 गोष्टी अटळ आहेत. मानवी आयुष्यामध्ये 3 गोष्टी अटळ आहेत मानवी समाज जीवनामध्ये. त्यातली पहिली आहे ते मृत्यू आहे. मृत्यू अटळ आहे, तर कुणाला अजून टाळता आलेला नाहीये. दुसरी अटळ गोष्ट आहे तो म्हणजे बदल. सतत बदल घडत राहणार आहेत. आपण ते केले तरी बदल होणार आहेत, नाही केले तरी बदल होत राहणार आहेत. कारण आपण एका अशा पृथ्वीवर आपलं आयुष्य, सगळ्या मानवी आणि सगळ्या पर्यावरणाचं जे आयुष्य अस्तित्व जे आहे आपलं, ती पृथ्वी सतत फिरत आहे. ती स्वतः फिरत असल्यामुळे त्याच्यात सतत बदल होत राहणार. त्याच्यामुळे हे बदल आता कुणालाच टाळता येणार नाहीत. हे दोन्ही नैसर्गिक आहेत, मृत्यू आणि बदल. पण तिसरी अटळ गोष्ट आहे ती म्हणजे टॅक्स. समाज जीवनामध्ये आपल्याला जी सुरक्षितता पाहिजे, आपल्याला जे प्रगतीसाठी वेगळे रस्ते पाहिजेत, आयुष्याच्या प्रगतीची जी माणसाची आकांक्षा आहे, प्रत्येक जगणाऱ्याची ती आकांक्षा आहे की प्रतिष्ठेची आकांक्षा, मानवी प्रतिष्ठा ज्याला आपण म्हणतो, ह्या आकांक्षेच्या पूर्तीसाठी सरकार असणं गरजेचं आहे. नाही तर माणूस सुद्धा एका कळपच झाला असता. माणसाचा समाज तयार झाला. मग ह्या समाजाच्या व्यवस्था तयार होण्यासाठी, संरक्षणाच्या आणि प्रगतीच्या रस्त्याच्या दिशेच्या जाण्यासाठीच्या नव्या दिशा शोधण्यासाठी माणसांनी सरकारची स्थापना केली. आणि मग हे सरकार काय करायला लागले, ती राजेशाही असू शकते, ती लोकशाही असू शकते, ते कुठल्या पद्धतीने सरकार राबवायचं ह्या वेगळ्या वेगळ्या आदर्शवाद असू शकतात. पण सरकार असणं ही गरजेचीच गोष्ट आहे. आता हे सरकार चालवण्यासाठी जे काय लागणार आहे ते माणसांनी, प्रत्येकाने आपलं आपलं त्याला हे द्यायला लागेल, समभाग द्यायला लागेल किंवा सहयोग द्यायला लागेल, कॉन्ट्रीब्युशन द्यायला लागेल. हे कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच आपलं कर. माझी सामाजिक सुरक्षता, मला सामाजिक प्रगती ही जर मला साधायची असेल तर ती मला एकट्याला करून चालणार नाही. जसं पोलीस डिपार्टमेंट, जसं न्याय व्यवस्था माझी एकटी ती प्रायव्हेट होऊन चालणार नाही. ती सगळ्यांच्यासाठी एकच लागेल. आणि मग त्याचा खर्च कोण करायचा? तर ते सगळ्यांच्या कर संकलनातनं, सगळ्यांच्या समभागातनं, सहभागातनं, समभाग म्हणण्यापेक्षा सहभागातनंच ती व्हायला पाहिजे.
म्हणून ते कॉन्ट्रीब्युशन असतं. आपण जे कर देतो सरकारला ते आपलं कॉन्ट्रीब्युशन असतं आपल्या सोसायटीचं, म्हणून ते आपलं दायित्व आहे, ते आपलं कर्तव्य आहे. आता पण हे दायित्व निभावताना आपण हे करत असताना त्याची क्लिष्टता इतकी वाढली आहे कर संकलनाची, की आपल्याला खूपशा लोकांना कर देण्याबद्दल प्रॉब्लेम नाहीये, त्यांना त्याच्याबद्दल कुठलाही शंका वाटत नाहीये, हे द्यायला हवं हे त्यांना मान्य आहे, आपल्याला सगळ्यांना ते कदाचित मान्य होऊ शकतं. पण कर संकलनाच्या पद्धती इतक्या आता त्रासदायक झालेल्या आहेत, इतक्या क्लिष्ट कॉम्प्लेक्स झालेल्या आहे की ते देण्याचा त्रास खूप जास्त आहे. जसं आपण रक्तदानाला तयार होतो, पण रक्तदान करताना जर त्याच्या वेदनाच जास्त व्हायला लागल्या, कुठल्याही शिरेमध्ये कुठेही जर आपण सुया जर कशाही मारायला लागलो तर रक्तदानाचा त्रास नको असं वाटेल. रक्तदान करायचं का करायचं, इच्छा आहे का आहे, पण ते देण्याची जी घेण्याची पद्धत आहे ती जर अत्यंत त्रासदायक असेल तर आपण त्याच्यापासून बाहेर पडायला लागतो. आणि भारताच्या बाबतीत हे खूप मोठ्या प्रमाणात घडलेलं आहे, कारण इथल्या ज्या आपल्या ज्या पद्धती आहेत कर संकलनाच्या त्या आपण पाश्चात्य पद्धतीच्याच उचललेल्या आहेत. ह्या भारताच्या मनोवृत्तीसाठी, भारताच्या एकूणच सामाजिक धाटणीमध्ये बसणाऱ्या नाहीयेत, त्याच्या वेदना जास्त आहेत. आणि आपण ते कमी करण्याच्या नादामध्ये काय केलेलं की आपण त्याचा भारताच्या समाजाच्या विचारसरणीला पूरक न करता, विचारसरणीला पूरक न होता आपण पाश्चात्यांची जे मॉडेल, त्यांचे सक्सेस मॉडेल आहेत तसेच्या तसे आपण घ्यायचा प्रयत्न केला. आता एखादा युरोप, एखादी अमेरिका आहे किती 32-33 कोटीची लोकसंख्या असलेला देश आहे, भारताच्या 3 पट मोठा आहे. भारताची 135 कोटीची लोकसंख्या आहे. आता एवढ्या मोठ्या लोकसंख्येला आपण दुसऱ्या कुठल्याचं मॉडेल आपल्याला चालणार नाहीये. आता कसं असतं बघा ना, की एखादं लहान मुलं आहे 5-6 वर्षाचं, त्याचे पाय 3 नंबर 4 नंबरचे, ते 3 नंबर 4 नंबरच्या पायासाठी त्याचा जो बूट आहे किंवा त्याच्या पायातली चप्पल ही बरोबर त्याच्या पायासाठी योग्य आहे. पण ती जर पूर्ण वाढलेल्या जर 18-20 वर्षाच्या मुलाला जर सांगितलं की तू तेच चप्पल घालायची त्याच मापाची, त्याला नाही चालता येणार. त्याला त्याच्या मापाची, त्याच्या पायाच्या मापाचीच चप्पल किंवा बूट घ्यायला लागेल. 135 कोटीचा आणि लोकशाही राज्य व्यवस्था राबवत असलेला दुसरा देश जगात नाही. चीन हा भारतापेक्षा लोकसंख्येने मोठा आहे, पण तिथे ही भारतासारखी मुक्त लोकशाही नाहीये. एक पक्षीय तिथे राजशाही आहे, एक पक्षीय. तिथे लोकांना मानवी स्वातंत्र्याचे हे आविष्कार तिथे नाहीयेत. म्हणून भारतासारखा दुसरा देश नाहीये. भारताला आपल्या स्वतःचे जे काही लोकवित्त किंवा पब्लिक फायनान्स, जिथे आपल्याला समाजाची रचना आणि समाजाला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात समाजाला पूरक, समाजाच्या गरजाला पूरक असं स्त्रोतांचं संकलन करण्यासाठी आपल्या स्वतःची कर पद्धत आपल्याला हवी आहे, ज्याच्यामध्ये क्लिष्टता खूप कमी असेल, ज्याच्यामध्ये संकलन पुरेसं होईल. आणि हे जेव्हा कर संकलन पुरेसं होईल म्हणजे त्यातनं राष्ट्रीय संपत्तीचं जे वितरण आहे ते वितरण खालपर्यंत पोहोचेल आणि ते न्याय्य असेल. आपल्याला संविधानाने प्रत्येकाला प्रतिष्ठेने जगायचा अधिकार दिलेला आहे. तो नुसता कागदपत्र असून चालणार नाही, तो व्यवहारात पण यायला लागेल. आर्थिक स्त्रोत शेवटपर्यंत पोहोचायला लागतील. आणि हे सगळं जर आपल्याला साध्य करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा आपली कर संकलनाच्या ज्या आपल्या त्या सध्याच्या प्रचलित पद्धती आहेत त्या पूर्ण बदलायला लागतील. आता ह्या जगामध्ये जेव्हा कर हे अटळ आहे, हे एक सत्य आहे, अटळ सत्य सगळ्या जगातल्या समाजाने स्वीकारलेलं आहे. तर ह्याचे कुठले कुठले प्रारूप आपल्या समोर आहेत, त्यातलं सगळ्यात आदर्श प्रारूप आपल्या समोर आता जे आहे मानवासमोर, तो एक प्रकार आहे, तो म्हणजे मुस्लिम आदर्शवादातून आलेला आहे. त्यांच्याकडे जकात नावाची जी पद्धत आहे मुस्लिम व्यवस्थेमध्ये, ती अत्यंत योग्य अशी पद्धत आहे. आता ही नक्की कशी आहे की त्याच्यामध्ये घेणारा कुणीच नाहीये, पण देणाऱ्याला प्रत्येकाला ते द्यायचंय, सामाजिक दायित्व द्यायचंय. ते कोणाला द्यायचंय तर देणाऱ्याच्या हातात येते की मला ह्याला द्यायचंय, पण देणं हे कंपल्सरी आहे. ते किती प्रमाणात द्यायचंय त्याचे ठरलेले काही प्रमाण आहेत. आणि ते का द्यायचंय, ते माझ्या आध्यात्मिक उन्नतीसाठी द्यायचंय. माझ्या जे मला दैविक जे मिळालेलं आहे की जे निसर्गाने मला दिलेलं आहे त्याच्यातली माझ्यातली कृतज्ञता आहे. आणि मग मला ते दिल्यानंतर माझा आध्यात्मिक प्रवास, माझ्या वैचारिक प्रगल्भता, माझी सामाजिक दायित्व त्याच्यातनं पूर्ण होत आहे. घेणारा कुणीच नाहीये तिथे, पण देणाऱ्याची तयारी आहे. म्हणून ते डिव्हाइन कॉन्ट्रीब्युशन आहे.
हे अत्यंत आदर्श आहे, पण ते इतकं आदर्श आहे की ते व्यवहार्य नाही आहे, कारण ते दैवी वृत्तीसाठी बनलेलं आहे, ते मानवी वृत्तीसाठी नाही झालेलं. दुसरी जी कर संकलनाची जी पद्धत आहे जगामध्ये आजची अस्तित्वात असलेली, ती पद्धत आहे ही दानवी पद्धत आहे, की ज्याच्यामध्ये कर हा घेतलाच जाणार आहे, देणाऱ्याची इच्छा असो किंवा नसो. ते मॅन्डेटरी कॉन्ट्रीब्युशन आहे, ते डिव्हाइन नाही आहे, मॅन्डेटरी स्टॅच्युटरी. तुम्ही जर नाही केलं तर तुमच्यावर कायदेशीर कार्यवाही होईल, तुम्हाला तुरुंगवास होऊ शकेल, शिक्षा होऊ शकेल. म्हणजे हे तुमच्या इच्छेवर अवलंबूनच नाहीये, तरी त्याला म्हणून कॉन्ट्रीब्युशन आहे, पण ते मॅन्डेटरी असा शब्द आहे. म्हणजे तुम्हाला ते द्यायलाच लागणार आहे, ते बंधन आहे तुमच्यावर, मॅन्डेटरी आहे. आता खरं सांगायचं ना, मॅन्डेटरी आणि कॉन्ट्रीब्युशन हे दोन शब्द एकत्र तशी येऊच शकत नाहीत. जे मॅन्डेटरी असतं तो कंप्लायन्स असतो. कंप्लायन्सचा अर्थ की त्याची पूर्ण पूर्तता करायलाच लागते, कायदेशीर पूर्तता करणं हे भाग पडतं. जे मॅन्डेटरी असतं ते कंप्लायन्स असतं, आणि जे कॉन्ट्रीब्युशन असतं ते व्हॉलेंटरीच असतं, ते स्वयंस्फूर्तीने असतं, त्याला सहभाग म्हणतात. पण आपल्याकडे काय झालं की हे कधीतरी मोठा गोंधळ सगळ्या इकॉनॉमिक्स मध्ये झालेला आहे जगात, त्याला मॅन्डेटरी कॉन्ट्रीब्युशन असं डिफाईन केलं गेलेलं आहे करायला. आणि त्याचं फ्रिक्शन जे तयार होते, घर्षण जे तयार होते समाजामध्ये, त्याचे प्रचंड परिणाम आपण बघतोय. काळ्या पैशाची निर्मिती, त्याच्या वेगळ्या व्यवस्था, त्यातनं गुन्हेगारी जगाचा विस्तार, हे सगळं त्याच्यावरच आहे. हे दानवी आहे, कारण ते जे आहे ते मॅन्डेटरी आहे. हे मानवी स्वातंत्र्याला पूरक नाहीये, मानवी विकासाला ते पूरक होत नाहीये. पण तिसरी जी पद्धत आहे ती भारतीय तत्वज्ञानाने दिलेली आहे. त्याच्यामध्ये संकलन कसं असायला हवं? ते संकलन असं असायला हवं, कर संकलन, की जसं एक फुलपाखरू किंवा एक फुलपाखरू, एक पक्षी जसं एक मध ह्याच्यातनं गोळा करतो फुलातनं, तो स्वतःला घेतो, फुलाच्याकडनं काही गोष्टी घेतो, पण त्याच वेळेला ते फुलाचं पराग सिंचन करतो, पॉलिनेशन करतं, म्हणजे फुलाला सुद्धा इमिजिएटली त्याचा बेनिफिट मिळतो. जसं मधमाशीला मध मिळतो तसं फुलाला सुद्धा पराग सिंचनाची मदत मिळते. म्हणजे हे परस्पर पूरक होतं, हे म्युच्युअली बेनिफिटेड, दोघांनाही त्याच्यात फायदा होतो. फक्त कर घेणाऱ्यालाच नाही तर कर देणाऱ्याला तेवढाच फायदा होतो. म्हणून ही जी पद्धत आहे ती अत्यंत कमी त्रासाची आहे. बरं, ते फुलपाखरू त्या फुलाला बिलकुल त्रास देत नाही, वेदना रहित असतं त्याचं घेणं, आणि तेवढाच मध पुन्हा तयार करत असतं फुल, आणि ही सायकल चालत असते. आपली जी कर पद्धत आपल्याला हवी आहे ती भारतीय तत्वात ती मानवी आहे. माणसाला देताना अवघड वाटत नाही जेव्हा त्याला त्याच प्रमाणात काहीतरी मिळत असतं. नुसतंच देणं हे दैवी आहे, नुसतंच घेणं हे दानवी आहे. पण देणं आणि घेणं याचं संतुलन साधणं हे मात्र मानवी प्रवृत्ती आहे. आपल्याला मानवी संकलनाच्या एका ह्याची गरज आहे, पद्धतीची गरज आहे, आणि त्याचीच मांडणी अर्थक्रांती याच्यामध्ये करत आहे. कर भला तोही होगा भला, याचा अर्थ तो आहे. आता ही मांडणी नक्की कशी असेल, ती आपण कशी करायची, आपण पुढच्या भागात बघूया. धन्यवाद.